सस्ने नमस्कार मंडळी. आजचा हा पावसातील प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. कारण आज आम्ही आमच्याच एका मित्राच्या कोकणातील या फार्म हाऊसवर पुन्हा एकदा एकत्र चाललो आहोत. माझ्यासोबत दिसणारे हे सर्व मित्र 90च्या दशकापासून सह्याद्रीतील माझ्या ट्रेकिंगचे साथीदार आहेत. आम्ही अनेक गड, किल्ले, घाटवाटा आणि जंगलवाटा एकत्र भटकलो. निसर्गाच्या सानिध्यात स्वतः स्वयंपाक करत एकत्र जेवलो. प्रत्येक ट्रेकसोबत मैत्री अधिक घट्ट करत गेलो. आज पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो आहोत. यावेळी ट्रेकसाठी नाही तर आमच्याच मित्राच्या कोकणातील फार्म हाऊसवर जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी, एकत्र निवांत वेळ घालवण्यासाठी आणि विशेष म्हणजे ट्रेकप्रमाणे आजही आम्ही स्वतः स्वयंपाक करणार आहोत. चला तर मग पावसाच्या सरी, मैत्री, जुन्या आठवणी आणि कोकणातील निसर्गाने सजलेल्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. सुप्रभात, सस्ने नमस्कार मंडळी. इंट्रोवरून तुम्ही ओळखलंच असेल की आज आपण कुठं जाणार आहोत. आज आपण कोकणातील केडपासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या माझ्या मित्राच्या फार्म हाऊसवर जाणार आहे. पुढील 2 दिवस कोकणातल्या निसर्गाचा मनमुराद अनुभव घेणार आहोत. तर चला माझ्यासोबत अनुभवूया आपण पावसातील कोकण. 7 वाजता निघायचं होतं पण 6:15 झाले, वेळेत निघालो. ही एक गाडी आहे, दुसरी गाडी इकडे आहे. चलो, आनंद फार्म हाऊस. मस्त पाऊस पडतोय, फुल एन्जॉयमेंट. वरंधा घाट बंद असल्यामुळे आम्ही पुण्याहून चांदणी चौक मार्गे तामिनी घाटाच्या दिशेने निघालो. मुळशीमध्ये आता नाश्त्यासाठी थांबलोय. तर आम्ही आता नाश्ता करतोय. पुण्यातनं निघाल्यापासून फुल पाऊस चालू आहे. फुल मजा येणार आहे, फुल टू धमाल. मिसळ, आमलेट पाव, पोहे, उपमा, सँडविच. मुळशीमध्ये नाश्ता करून आम्ही पुढे तामिनी घाटात प्रवेश केला. पावसाने नटलेला घाट, धुक्याने झाकलेले डोंगर आणि असंख्य धबधबे. तामिनी घाटाचे अथांग सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करत आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आमचा प्रवास पुढे चालू राहिला. या तामिनी घाटाच्या प्रवासाचा संपूर्ण व्हिडिओ मी तयार केला आहे. तो वरच्या आय बटनमध्ये दिला आहे, तो नक्की बघा. माणगावजवळ ही दुथडी भरून वाहणारी काळ नदी ओलांडली आणि मुंबई गोवा महामार्गाला लागलो. ही आहे दासगावची खिंड आणि या खिंडीत उजव्या बाजूला दासगाव फोर्ट म्हणजेच दौलतगड आहे. या दौलतगडावरून सावित्री नदीचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते. याचा स्वतंत्र व्हिडिओ मी केला आहे, तो नक्की पहा. महाडजवळ सावित्री नदी पार करून आम्ही पोलादपूरकडे निघालो. नव्याने तयार झालेला कशेडी बोगदा पार करत आम्ही पुढे निघालो. कशेडी घाट क्रॉस करून आम्ही आता पुढे आलोय. आता इथं आम्ही थोडा ब्रेक घेतलाय. सगळे निवांत रिलॅक्स होत आहेत. आता साधारणतः 15 मिनिटात आम्ही जेवायला थांबणार आहे. दुपारच्या जेवणासाठी खेडजवळील हॉटेल कळकाय कृपा येथे थांबलो. आम्ही व्हेज थाळी घेतली. थाळीत खास तांदळाची भाकरी होती, तर नॉनव्हेज खाणाऱ्यांनी सुरमई थाळी आणि वडे याचा आस्वाद घेतला. जेवण करून आम्ही खेडगावातून पुढे आमच्या मित्राच्या फार्म हाऊसच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. अखेर आम्ही आमचा मित्र आनंद याच्या फार्म हाऊसवर येऊन पोहोचलो. पुढे तुम्हाला हे संपूर्ण फार्म हाऊस सविस्तर दाखवणारच आहे. सध्या पावसामुळे सगळीकडं हिरवळ पसरलेली आहे. भाताची खाचरे पाण्याने पूर्ण भरली असून भात लावणीसाठी तयार झालेले आहेत. या ट्रिपसाठी आम्ही एकूण 10 जण आलो आहोत. आम्ही सगळे लहानपणापासूनचे मित्र पुण्यात एकाच भागात वाढलो. 90च्या दशकापासून अनेक ट्रेक एकत्र केले. राजगड, वासोटा, तोरणा, राजमाची, हरिश्चंद्रगड असे कितीतरी गड किल्ले आम्ही एकत्र भटकलो. त्यापैकी अनेक ट्रेक मुक्कामाचे होते.
ट्रेकच्या मुक्कामात आम्ही स्वतः स्वयंपाक करायचो, एकत्र जेवायचो आणि रात्री गाण्याच्या भेंड्या रंगायच्या. काळ बदललाय पण मैत्री तशीच आहे. आज गडावर नाही तर या सुंदर फार्म हाऊसवर रात्री कराओकेवर मनसोक्त गाणी गाणार आहोत. जुन्या आठवणींना नव्या रंगात पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. या पुढचे 2 दिवस स्वयंपाक आम्हालाच करायचा आहे. आता बघूया कोण काय बनवणार आहे, कोण मनापासून मदत करणार आहे आणि कोण फक्त ते टेस्ट करणार आहे. सो पुढचा भाग अजिबात मिस करू नका. सकाळच्या वेळेस या ओसिरेवर बसून वाफळलेला चहा पिण्यात एकदम भारी मजा आहे. परत संध्याकाळी मित्रांबरोबर इथं गप्पा मारणे बसण्यात पण अजून एक मजा आहे. त्यासाठी ही ओसरी एक परफेक्ट जागा आहे. चला आपण आता आज जाऊन घर बघून घेऊ. हा आहे मोठा हॉल. सगळे एकत्र बसायला, गप्पा मारायला आणि रात्रीची कराओके मैफिल जमवायला एकदम छान जागा आहे. हे आहे किचन. पुढची 2 दिवस इथेच स्वयंपाक होणार आहे. ट्रेकसारखंच काम वाटून घेणार आणि सगळे मिळून मजा करणार. खरं सांगायचं तर अशा ठिकाणी आलं की जागा, सुविधा एवढ्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. महत्त्वाचं असतं ते मित्रांसोबत घालवलेला वेळ, निसर्गाच्या सानिध्यातले क्षण आणि तयार होणाऱ्या नवीन आठवणी. संध्याकाळ झाली तरी पाऊस मुसळधार पडतच होता. अशा मुसळधार पावसात सर्व मित्रांनी भजी करण्याची डिमांड केली. मग लगेचच मी व आनंद भजी करण्याच्या तयारीला लागला. गरम गरम कांदा भजी आनंद आणि सचिन बनवत आहेत. मुसळधार पाऊस चालू आहे मुसळधार पाऊस आणि त्यात असं एकदम खेकडा भजी खेकडा भजी या खायला सगळे. दुपारच्या वेळेस उशिरा जेवण झालं असल्यामुळं व संध्याकाळी भजी खाल्ल्यामुळं आम्हाला जास्त भूक नव्हती. मग आनंदने खिचडी बनवली. मग आम्ही रात्री खिचडी खाऊन सगळे दमले असल्यामुळं लवकरच झोपी गेलो. गुड मॉर्निंग. आता आनंद चहा बनवते खास त्याच्या फार्म हाऊसचा गवती चहा वापरून. गवतीचं आलं, इलायची, एकमेकांशी गप्पा मारत आनंदने बनवलेल्या चहाचा आस्वाद सर्वांनी ओसरीवर बसून घेतला. गरम पाणी एकदम शावर. पाणी बोरचं असल्यामुळं कोंबट होतं. बोरिंगच्या कोंबट पाण्याने मनसोक्त आंघोळ झाली आहे. फार्म हाऊसच्या आवारात आनंदने हे शंकराचं असं छान मंदिर बांधलं आहे. चला आता आज जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, हर हर महादेव. आपल्या मंडळाचे कार्यकर्ते दोघं राजेश आणि मंदार पोहे बनवत आहेत आज सकाळच्या नाश्त्यासाठी. हे चांगले बनव एकदम. या पोहे घाला. बाबापासून दे. मंदार आमचे आचारी. आमचे शेफ पोहे खातोय. यांनी पोहे बनवले आज. पाऊस थोडा थांबला आता, पण आता जर आपण थोडा आत फिरून येऊ. मागच्या वर्षी मी लावलेलं आंब्याचं झाड पण आपण बघणार आहोत. असा गवती चहा आहे. गवती चहा. ही हळद आहे. हे पेरूचं झाड आहे. हे चिक्कूचं झाड आहे. चला आपण आता विहिरीकडे जाऊ.
ही फार्म हाऊसवरची कोकणातील टिपिकल विहीर. भात लावणीसाठी समोरची खाचरं तयार करून ठेवलेली आहेत. हे आहे झाडाला एक 2-4 झाड मिळतील. हो समोर झाडावर जो वेल दिसत आहे तो आहे मिरीचा. ती मिरी आहे. तर या उजवीकडच्या झाडावर नागवेल आहे, म्हणजेच आपली विड्याची पानं. लिंबाचं झाड आहे वरली होती मागच्या वेळेला. खाली तर लिंबांचा खच पडला आहे. हे 2 झाड लाल पान दिसतं. मंडळी, हे सुंदर फार्म हाऊस, ही आंब्याची, काजूची आणि इतर झाडे बघताय ना, या सगळ्यामागे माझा मित्र आनंद याचे तब्बल 10 वर्षाचे अपार कष्ट आहेत. 10 वर्षापूर्वी ही जमीन अगदी ओसाड होती, पण आनंदने हार मानली नाही. ऊन, वारा, पाऊस कशाची पर्वा न करता तो पुण्यातून वारंवार इथं येत राहिला आणि आपल्या घामाने या मातीला फुलवलं. आनंद, तुझ्या या 10 वर्षाच्या मेहनतीला, जिद्दीला आणि तपश्चर्याला आमच्याकडून मनापासून कडक सॅल्यूट. आनंदची ओळख फक्त शेतीपुरती नाही, त्याचं मनही या कोकणातल्या मातीसारखंच विशाल आणि प्रेमळ आहे. आम्ही मित्र जेव्हा जेव्हा इथे येतो, आमचे प्रेमाने आदरातिथ्य करतो. जेवणापासून प्रत्येक गोष्टीपर्यंत तो स्वतः लक्ष देतो. हे प्रेम, ही आपुलकी पैशाने कधीच विकत मिळत नाही. मी मागच्या वर्षी लावलेलं झाड त्यांनी चांगलंच सगळं फुललंय. ठिबक होतं. डॉक्टरांनी मागच्या वर्षी लावलेलं झाड बघा आता केवढं वाढलेलं आहे. मागच्या वर्षी मी जेव्हा इथं आलो होतो तेव्हा हे जे दिसते झाड आंब्याचं, हे मी लावलं होतं. तुम्हाला आता त्या मागच्या वर्षीचा व्हिडिओ दाखवतो, तो बघा. गोड. काही मित्रांनी कॅरमचा डाव रंगवला. गप्पा टप्पांमध्ये मी मात्र दुपारच्या माझ्या स्पेशल मटार उसळीच्या तयारीला लागलो. हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, ओलं खोबरं आणि ताजी कोथिंबीर एकत्र करून झणझणीत वाटण तयार करायला सुरुवात केली. आता या मसाल्याची चव उसळीत कशी खुलते हे आपण थोड्याच वेळात पाहूया. मटार उसळचं काम चालू झालेलं आहे. ग्रेव्ही बनवत आहे. सचिन, उसळ राजगड सारखी झाली पाहिजे. मटार उसळ आणि ब्रेड उत्तम, 1 नंबर. अप्रतिम. हां, खूप छान. आपला 2 1 नंबर, जबरदस्त. शब्द आपण ठेवा रे. हा सचिन फुल मार्क. 1 नंबर मटर उसळ. बेस्ट. मटार उसळीचा आस्वाद घेतल्यानंतर सगळेजण ओसरीवर निवांत बसलो. गप्पांच्या ओघात कधी 30-35 वर्ष मागे गेलो हे कळलेच नाही. ट्रेकमधील जुने किस्से, मुक्कामाच्या आठवणी आणि जुन्या मित्रांची टिंगलटावाळी, प्रत्येक आठवण पुन्हा एकदा जिवंत होत होती. आता आप्पा अंडा करी बनवणार आहे आज संध्याकाळसाठी, त्याची प्रिपरेशन चालले. नमस्कार. या जेवायला. आप्पा, तुझी अंडा करी झाल्यावर आधी कराओकेचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे बरं का, आणि मग जेवण. या देवा
कराओकेवर मनसोक्त गाणी गाऊन झाली. त्यानंतर थोडीशी डान्सची धमालही रंगली. हसत खेळत जुन्या आठवणींना उजाळा देत दिवसाचा शेवट तितकाच अविस्मरणीय झाला. इतक्या धमालीनंतर सगळ्यांनीच गरमागरम अंडा करीवर मनसोक्त ताव मारला. 2 दिवस कसे गेले हे कळलं पण नाही. आता आपण पुण्याला परत निघणार आहोत. मित्रांनो, आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे, पण या धावपळीत मित्र आणि स्वतःचा आनंद मागे सोडू नका. मित्रांना फोन करा, ट्रिप अरेंज करा, ट्रेक अरेंज करा, कारण अशाच ट्रिपमधून मिळणारा आनंद, जुन्या आठवणी आणि नवीन आठवणी तुमच्या आयुष्याची बॅटरी रिचार्ज करतं. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व असेच नवनवीन गडकिल्ले व ट्रॅव्हल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.